नमस्कार मंडळी, शिवानी मारसकर YouTube चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजही आपला असणार आहे शूट ब्लॉग. तर हा ब्लॉग शूटसाठीच असणार आहे. मी चालली आहे पनवेलला परत प्राची मेकअप आर्टिस्टकडे. तर आपण चाललोय आज प्राचीकडे पुन्हा एकदा. नवरात्री म्हणजे आजच नाही, आजचा आणि उद्याचा ब्लॉग हा मिक्स असणार आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे हा 2 दिवसाचा एक ब्लॉग असणार आहे. बिकॉज 2 दिवस आमच्या शूटचे ठरले. यंदा मी नवरात्रीचे लुक करते, पण मी 9 दिवसांचे लुक नाही करत आहे. मी एकच लुक करणार आहे, हेवी कुठला तरी. काहीतरी आमचं कन्सेप्टचं चालू आहे. आत्ताच माझं बोलणं चालू होतं, कन्सेप्टचा प्लॅन चालू आहे. तर मग ते शूट करणार आहे. तर ते देवीचा लुक असणार आहे आपला उद्या. आज आपला नवरात्री लुक आहे. तर चला, ऑलरेडी म्हणजे हे आमचं अचानक ठरलं. ऍक्च्युली आमचे दोन्ही शूट करायचे उद्याच ठरलेले एकाच दिवसात, पण पॉसिबल झालं तर मग तिचा काहीतरी प्लॅन होता, तो कॅन्सल झाला. तर त्याच्यामुळे आम्ही आज तो ठरवला. तर तिने मला खूप कॉल्स केले, बट मी झोपलेली म्हणून मी कॉल्स नाही उचलले. आणि आता मी चालली आहे कळंबोलीला, पनवेलला नाही कळंबोलीला शूटसाठी. मग तिकडे जाऊया आणि आज आपला नवरात्री लुक कसा होणार आहे ते सुद्धा बघूया. आणि गाईज, नेहमीप्रमाणे एक्सटेन्शन घरीच केलेत बघा. मला असं वाटतं मी नेल आर्ट वगैरे चालू केला पाहिजे. किती छान दिसतात. म्हणजे हा शेड मी खूप आधीपासून घेऊन ठेवलेला, बट मी हा यूज नाही केला. मग आज मी म्हटलं गरबा लुक आहे तो थोडा बोल्ड असे नेल्स, लाईट शेडपेक्षा थोडे हेवी ग्रीन. आणि इव्हनिंगला आमची पार्टी सुद्धा आहे, बर्थडे पार्टी एकाची. सो म्हणून म्हटलं आधीच रेडी राहिलेलं बरं. तर चलो आपण निघूया, प्राचीला भेटूया आज सुद्धा. आणि आपण चाललो आता कळंबोलीला. तर चलो फायनली ॲट 3:05 मी पोहोचले. 3 वाजताच पोहोचलेले. हा म्हणजे 5 मिनिटं आम्हाला कन्सेप्ट कालचं जे काही आहे ते जे मला चंदूनी सांगितलं ते आम्हाला समजायला टाइम लागला. तर वी आर हिअर. आता पटापट आम्ही बिफोर व्हिडिओ घेऊ, बिकॉज 4 वाजेपर्यंत ॲटलीस्ट 3:30 पावणे 4 पर्यंत आमचा फोटोग्राफर येईल. तर मग तोपर्यंत आम्ही रेडी पाहिजे. तर बिफोर व्हिडिओ घेऊया, आफ्टर व्हिडिओ घेऊया आणि पटापट आपण मेकअपला सुरुवात करूया. आणि प्राची चला चलो नाव वी विल स्टार्ट. फॉर अशी एक पर्पल आहे बघ. वी आर रेडी फॉर द शूट. अजून आमचा फोटोग्राफर आला नाहीये. स्पेशली दिस वन या साईडला सुद्धा दोन्ही बाजूवर आम्ही केलं. आणि ही वेणी घालायला आम्हाला अर्धा तास लागलाय, एवढी छोटीशी. चलो शूट साठी रेडी. आता जे काही बिफोर टेक्स घेतलेले त्यासाठी आम्ही आता आफ्टरचे पण टेक्स घ्यायचे. आणि हा जुगाड काम चालू आहे अजून बारीक सारीक. तीन लेअर घेऊन बघ कसं आहे. एक मरून करते, पर्पल करते का पिंक करू, 2 लावून मागत. ऑफकोर्स मेकअपच्या बेसवरती लावते म्हणून आमचं उठ ते बघा. हे एवढं तरी झालं नशीब. ते कलर आहेत ना दुसरे रेड. दिसतात तरी. ब्लॅक नव्हता म्हणून रेड ट्राय केला. क्लिप मध्ये टाकले डान्स. पण हे एवढं गोल फिरलं तरी एक पण नाही पडलं. बरे लॅशेस ग्लू लॉंग लास्टिंग लॅशेस ग्लू. आणि आमची लाईट ब्लॅक कलरचा घागरा. ऍक्च्युली मी इथे आले आणि फोटोग्राफर सायनला गेलाय, म्हणजे आपल्या इथे मुंबई साईडला, आणि मी नवी मुंबईला आले म्हणून आमचं थोडं टायमिंग मिसमॅच होतोय. तरी आम्हाला 4 बोललेला तो, 5:15 झालेत अजून आला. त्याला मी एकदा कॉल करते. आणि ग्लॅम
हाऊस म्हणून आहे, भक्तीचं समथिंग. तर तिच्याकडून मी हे बँगल्स घेतलेले. तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करा. त्यांचा इंस्टाग्राम पेज आहे ग्लॅम हाऊस करून. तर ग्लॅम हाऊस वरून तुम्ही ऑर्डर करू शकता. छान आहेत कडे. म्हणजे आपण फक्त नवरात्रीलाच असे नाही तर त्यांच्याकडे बरेच व्हरायटीज आहेत. पण मी हे घेतलेले, तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल. तर तुम्ही बाय करा. बिकॉज नॉर्मल कुर्तीज वरती सुद्धा मुली तुम्ही घालू शकता. आणि आपण बाकी सगळे ज्वेलरीज तर काय दिस ऑल फ्रॉम मेकअप आर्टिस्ट. आणि हा स्पेशली मी घेतलेला राधाकृष्णाचा जो आहे कुवार्स ज्वेलर्स मधून. त्यांचंही इंस्टाग्रामला पेज आहे कुवार ज्वेलर्स आणि इट इज व्हेरी फेमस पेज. बरेच सेलिब्रिटीचे एडिक्ट असलेले झुमकाज अँड ऑल बरंच काही काही आहे त्यांच्याकडे. तुम्ही तिथून पण ऑर्डर करू शकता. वी आर वेअरिंग दिस बोथ. प्राची मेकअप आर्टिस्ट त्यांनी हे पण नाही अजून एक ना पर्पल ही बनवली वेणी. मग असं जुगाड काम चालू आहे. आता हे आम्ही इथे असं पार्टी सोडून ड्रॉप करणार आहे. दॅट्स इट. ते कलरफुल दिसायला हेअर्स वगैरे किंवा कमिंग सून दाखवण्यासाठी सुद्धा आपण बॅकचा जर काही घेतला फोटो तर त्यासाठी हे थोडं अट्रॅक्टिव्ह आहे, कलरफुल. आणि ह्याला जाम कष्ट लागतात. आता हीच वेणी बघा, ही बांधायला आम्हाला एवढा टाइम लागला. तरी या मोठ्या आहेत म्हणून या मोठ्या घेऊन सुद्धा तेवढा पिळा घालाव्या लागतात. ऑल्सो ग्रीन कलर नेल्स, ओनली वन हँड, सेकंड हँड नाही लगाया. ज्वेलरी, मोराची अंगठी बघा. बाहेर जाऊन मी ऑल ओव्हर लुक दाखवते. तोपर्यंत आम्ही बिफोर जे काढलेले त्याचे आता आफ्टर व्हिडिओ शूट करतो, जेणेकरून तुम्हाला त्या इंस्टाग्राम पेजला बघायला भेटतील. आणि शिवानी मुंबईकर इंस्टाग्राम पेजवरती या सगळ्या रील्स ज्या काही आहेत नवरात्रीच्या या बघायला भेटतील. सो इंस्टाग्राम पेजला आपल्या फॉलो करा आणि युट्यूबला सुद्धा करा. शिवानी पारसकर युट्यूब चॅनलला सुद्धा करा. दोन्हीकडे मी ऍक्टिव्ह असते पण मोस्ट ऑफ इंस्टाग्रामला असते. सो इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चलो गाईज, वी आर स्टार्टिंग फॉर आवर शूट नाव. बिफोर आफ्टर व्हिडिओ पण आमचे झाले. कॅडबरी खात बसली आणि लाईट जायच्या आधी शूट करतोय. तर पटापट शूट करून घेऊया. नंतर मी तुमच्याशी बोलते. आणि मी निक फोटोग्राफर अशी निक पण सायनला गेलेला, तिकडून इकडे आला. आता मी फोटोपट शूट करते. नाही घेत आणि चला शूट करूया. बाय बाय. आमची फोटोग्राफर सॉरी मेकअप आर्टिस्ट ब्लॉग शूट करते. हाय बोल. चाललीस रिक्षा गेला चाललीस काय? बघ इकडे बघ. लवकर बघ लवकर बघ. मम्मीच्या वर आहे तर आता बिलकुल नाही बघणार. बघ बोललं तर आम्हाला जेवण दिलं तुमच्या मम्मीने. रेसिंग लावूया रेसिंग. रेसिंग लावूया. गाई शूट संपून मी फायनली घरी आले. चेंज वगैरे करून परत तोंड उचलून आम्ही निघालोय आता विनायकच्या बर्थडे ट्रिपला. तर ट्रिपचं लोकेशन म्हणजे आम्ही जे चाललोय डिनरसाठी, डिनरचं लोकेशन आहे दादरचं. तर बघूया आता काय बुकिंग केलंय. जे काय आहे ते ह्यानेच बुकिंग केलंय. तो वी विल गो देअर
आणि बघूया आता एक एक जणांना सगळ्यांना पिकअप करत जायचं आहे आम्हाला. प्रत्येकाला पिकअप करू आणि मग आम्ही दादरला जाऊ आणि मग बघू आम्ही जेवू. सत्य पावडर पाउडर मत दिखा रे, सीमेंट दिखा. बॉडी बटर लगाया था. Yes, still going. चलो, this is our venue. बर्थडे बॉय फालतूचा फ्लेक्स. आम्ही आता आईस्क्रीम पार्लर मध्ये आलेलो. आम्हाला केक शॉप भेटत नव्हता, इथे केक शॉप भेटला आणि आम्ही केक घेतलाय, आईस्क्रीम केक. अँड विथ टोक आईस्क्रीम ऑल्सो. एक केलं पे तर मी घेतली आहे कोणती, शूटिंग स्टार. देर आर मेनी मोर फ्लेवर्स बट आय टुक दिस वन. हा मी कधीच ट्राय केला नव्हता, शूटिंग स्टार. वी विल ट्राय करतो एकदा बघ. जेन्युन सांग, हाऊ इज द टेस्ट. उगाच गॉसिपिंग मास्टर्स गाइस. मस्तार दोनों भी लिए. कसं आहे खरं खरं सांग. छान वाटतं. जेन्युन रिझन दे एकदम. हा आपल्याला पकड ऐसा बॅग. आम्हाला असे स्ट्रॉबेरी, ब्लॅक करंट, राजभोग, चॉकलेट, कुकीज अँड क्रीम, अमेरिकन नट्स हे सगळं खायची सवय झाली आहे. तर हे सगळे आईस्क्रीम थोडे वेगळे वाटतात. नाइस, आय लाइक इट. आणि भाई इसको कौन नाम रखेगा? बास्किन एंड रिबिन्स नहीं, बास्किन एंड रॉबिन्स. बास्किन रिबिन्स चल रहा है, इनका नया फ्रेंचाइजी खोल रहे लोग. चल रहे लोग. चल इंटीरियर स्कर्ट. क्रिया सेटिंग म्हणून चला फायनली किती वेळानंतर 1 hour 15 minutes. After 1 hour 15 minutes माझी एंट्री भेटली. मान परत आम्ही जेवू. वी विल सी आम्हाला खाली कशी येते. आपलं काय प्रॉन्स स्टार्टर इज युअर. Let's start guys. चलो let's start. बघा फोटोग्राफी चालू. तुला काय करायचं? खाणं गपचूप. सुरमई थाली, क्रॅब्स थाली, क्रॅब्स अगेन क्रॅब्स. 3 are क्रॅब्स थाली and 1 is सुरमई. चला फटाफट टेस्ट करा. सगळे बिझी आहेत भाई. कोणतरी बोललेलं फोन यूज करू नको, ती पण फोटो काढत असेल. एव्हरीवन इज बिझी. चलो गाईज टेस्ट करू. आणि आता आम्ही टेस्ट करणार आहे. वी विल शो यू हाऊ इज द टेस्ट सो दॅट तुम्ही पण याल, तुम्ही पण ट्राय करा. हे बॅक बिचर्स कधी सुधारणार नाही. मैं फ्रंट पे करता जा. मैं क्या करे दम. काहीच असं कोण खातं? क्रॅब्स मध्ये स्पून टाकून कोण खातं रे वा? मुश्किल है ये. यूज लाइक दिस. हां इसमें एक ही था ना. Okay, one more agri girl we have. तोड़ते तर है थी. चलो this girl will never. अरे मला तरी द्या. विनायक बघा, विनायक प्रो मॅक्स हो गया अभी.
Vinayak is using his teeth. I am usually to crabs. I am into crabs, so I have. पोस्टमार्टम कर रहा है उसका, वो देख पहले. He's literally doing postmortem. How's the taste? Good. Try now. Quite tasty. What about you? What about you? How's the taste? चला, मला तरी सुरमई आवडली आहे, म्हणजे फ्रायवाली पण आणि ग्रेव्ही सुद्धा छान आहे. आणि जवला जे आहे यम्मी तो भारी आहे, तो कमाल आहे. आणि दे आर ट्राईंग. यांचं क्राफ्ट्स पासून अजून काही तंत्र हातातच नाहीये. ही तर मच्छीवरच तुटून पडलं. यांनी स्वतःची थाली सोडून दिली आणि माझ्या मच्छीमध्ये बघा. अच्छा, चिटुकलं किसी का अच्छा आईफोन. कोण काढतोय? तू काढतेस ना? मी माझं ब्लॉग ब्लॉग कर रही है भाई. तो ब्लॉग मध्ये तो व्हिडिओ. अच्छा, 3, 2, 1 टेक अ स्पून, टेक दैट नाइफ और चलो. बर्थडे केक इज रेडी. यू आर गोइंग टू पुल दिस आइसक्रीम केक 2-3 तासानंतर खातो आम्ही. फुल वाला नहीं है. फुलहाल नहीं है क्या? प्लेट मिलेगा क्या? आइसक्रीम केक. चलो, बर्थडे बॉय ज्याचा बर्थडे केव्हाच झालाय. बर्थडे 31 ला झालाय आणि आम्ही आता सेलिब्रेट करतो. अँड आय लाईक टू सेलिब्रेट माय बर्थडे आफ्टरवर्ड्स, नॉट बिफोर. सो चला, सो लेट्स स्टार्ट. गाइस रेडी? सो लेट्स 4 शिव्या खाऊन पोरगी शांत बसलेली. just please sing for me. 3, 2, 1 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बोला. हॅपी बर्थडे डियर विनायक सिनियर. हॅपी बर्थडे टू यू. चलो, फायनली वी आर गोइंग घरी. आता पूर्ण दिवसाचा एकटेक शूट झालं, इथे बर्थडे पार्टी झाली, सगळं झालं. आणि खरंच गाईज विजिट करा फ्लेवर्स ऑफ मालवणला. खूप छान टेस्ट होती आणि इंटेरियर पण एवढं छान सुंदर होतं. सो तुम्ही लोक सुद्धा विजिट करा. एवढं छान आहे आणि इंटेरियर सुद्धा छान आहे. आणि फक्त एवढं आहे की टाइम खूप लागतो, बिकॉज क्राऊड आहे म्हणून टाइम भरपूर लागतोय. त्यामुळे आम्ही पण खूप वेळ वेट केला, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर, आउट ऑफ टाइम आम्ही वेट केला. ऑलमोस्ट आम्ही जाऊन केक वगैरे सगळं परचेस करून आम्ही रिटर्न आलो. तर टाइमचं जर रेटिंग्स द्यायचं गेलं तर खूप टाइम घेत आहेत ती लोक. जर जागा जास्त त्यांनी इन्व्हेस्ट करून अजून जागा वाढवली तर खरंच खूप छान आहे. नाहीतर मग टेस्टच्या बाबतीत नो डाऊट सोलकढी वॉज ॲट पॉइंट. टेस्ट भारी होती सोलकढीची. इवन फ्रेश लाईम सोडा घेतलेला आम्ही, तो सुद्धा छान होता. म्हणजे आंबट नाही, गोड नाही, एकदम मीडियम अँड एकदम क्लीन. बाकी क्रॅब्स अँड ऑल तुम्ही तर बघितलंच काय अवस्थेत हे लोक खात होते क्रॅब्स. आय डोंट नो किती वर्षानंतर ह्यांनी क्रॅब्स खाल्ले असतील. सो क्रॅब्सची अवस्था बघितली. सुरमई सुद्धा छान होती. बाकी आम्ही ट्राय नाही केलं. नेक्स्ट टाइम मी परत येईन तेव्हा पण पूर्ण ब्लॉग मध्ये नाही दाखवेन, बट मिनी ब्लॉग नक्की शूट करेन त्यांचा, स्पेशली त्यांना सांगून. त्यांच्या पेजला आता मेन्शन करेन, फ्लेवर्स ऑफ मालवण इंस्टाग्राम पेज आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. आणि जी काय पाडी ग्लिच बघ चालू आहे त्याला इग्नोर करा. तर आता आपण घरी जाऊया. आणि आम्ही ओला बुक केले, आम्ही घरी जाऊया. तर फ्रीवे वरती आय गेस वी आर गोइंग. Guys, our school, चेंबूर कर्नाटक हाय संघास. And this is our school. पहिली खूप वेगळी होती, आता खूप वेगळी झाली. एकदम पैसेवाली झालेली, एकदम like crazy. The seniors are speaking and you can see this. It is very changed. चलो, we are flexing. We are taking photos now. चलो, स्कूल के सामने फ्लेक्स मार के क्या लगा? बहुत अच्छा लगा. जिस स्कूल से हम ऑटो से चल के आते थे, इससे हमने अभी मेरी रॉयल एनफील्ड ऑटो पण सोड चालत ऑलमोस्ट गाइस. ये तो बाजू में रहती है. मैं चेंबूर जहाँ पे हम लोग थे वहाँ से यहाँ पे वॉकिंग. 55 में ऑटो, फिर बाद में आणि खरं सांगू गाइस, जेन्युइनली आमची जी जुनी स्कूल होती
ही द बेस्ट होते यार, मजा आता आता है. इट्स लाइक बिल्डिंग, मॉडर्न बिल्डिंग लग रही है, जॉब ऑफिस टाइप लग रहा है, कॉर्पोरेट लग रहा है. बट इट इज गुड, मैं बैड नहीं बोल रहा इसको, अंदर से देखा नहीं. जनरेशन वाइज चेंज झालं पाहिजे. सो गाडी झाले, आता स्कूल चेंज झाली आहे, प्लेग्राऊंड चेंज झालाय, सगळं आतमध्ये प्ले ग्रुप बनलाय, सगळं व्यवस्थित असं आहे. कितने सारे कॉलेजेस का ये खुला है, लॉ बन रहा है, डिग्री बन रहा है. नाही आमच्या टायमाला नव्हतं, आम्ही सोडलंच नसतं. आम्ही सोडलं आणि ते टर्फ वन बनवायला सुरू झालं. प्री प्रायमरी पासून आम्ही सोडलं नसतं. आणि लकीली कधीही विनायक आणि इथे वगैरे आला माझ्या घरी, सो आम्ही लोक आम्ही हा रूट कन्फर्म घेतो रात्रीचा. हम दोघं एकत्र असतो तर हाच रूट घेणार, बिकॉज स्कूल इज स्कूल हाच. चलो अभि चला आता घरी जायचंय पटापट. आणि विनायकची बुलेट यू कॅन सी 1 वर्ष नाही झालं ना रे अजून याला, नाही 1 साल बी नाही. बॅक टू होम, घरी आलो, आता फ्रेश झाले, आता मी झोपते. बिकॉज उद्या सकाळी सुद्धा लवकर उठायचंय. उद्या दुसरा लुक असणार आहे आपला, जसं मी तुम्हाला म्हटलं. आज देवीचा लुक झाला, देवीचा बघतो सॉरी, आज आपला नवरात्रीचा लुक झाला. सो तो तुम्हाला कसा वाटला हे पण कॉमेंट्स मध्ये सांगा. की उद्या मेन लुक असणार आहे, उद्या देवीचा लुक आहे आपला. तर त्यासाठीची काय धडपड असणार आहे, काय असणार ते सगळं बघा ब्लॉगमध्ये आणि बघत राहा. भेटूया उद्या सकाळी. तर आतासाठी गुड नाईट. तर गाईज आपली सकाळ प्रवासाने चालू झाली आहे. तर काल जसं नवरात्रीचं शूट होतं, आज मी तुम्हाला म्हटलेलं आज देवीचं शूट आहे. तर मी आली आहे परत मानसरोवरला. आता आपण परत चालू आहे प्राचीकडे, ती वाट बघते. काल मी बोलले लवकर येते, बट देन टू वी आर लेट. तो लेट्स सी, वी आर रीचिंग. आता बाहेरून एन्जॉय इथे ॲक्च्युली शेअरिंग ऑटो आहे, तर वी विल कॅच ऑटो आणि आपण चलो. फोटोग्राफरचा सेटअप चालू आहे आणि आमचा कर्टन सुद्धा आहे गाईज. कर्टन आहे म्हणून आम्हाला टेन्शन नाही की काही घ्यायला लागेल बॅकग्राऊंडला. आणि आर कॅरेक्टर्स आर ऑल्सो रेडी. मी पण हेक्टिक, म्हणजे एवढा छोटीशीच आहे व्हिडिओ ती, बट लिहून पाठवली एवढी स्क्रिप्टेड चंदूनी. पण चंदू इज बेस्ट. डोक्यात काय काय असतं माझं, कुठून शोधून काय आणतो काय माहिती. अच्छा चलो वी विल स्टार्ट शूटिंग. पहिला टेक. तिचं नाव काय बोलली ना, सुप्रिया ना. मग सुप्रियाच घेऊया ना, करू तुझ्या घेऊया. त्याने तर असंच हे टाकलं. चलो सुप्रिया आज बनणार आहे ऋतुजा. द टेक इज ऑन. कंटेंट शूट साठी एवढ्या जणी आल्यात खरंच. चलो फोटोग्राफर. हे काही खाल्लं नाही ना म्हणून. श्वेता ही आय शॅडोची पॅलेट आहे, त्यात सर्व न्यूड कलर आहे. ओके, चलो टेक इज गोइंग ऑन. हुडाचा फाउंडेशन आहे हा ड्राय स्किनला, ऑइली स्किनला जातो. आणि हा फिक्सीचा टोनर आहे. ओके बस ना. हा बस. आणि बाकीच्यांनी त्यांचंच लिहा काहीतरी. परत एकदा तसंच सेम टेक. 1 2 3 ऍक्शन. आता पडू ना मी. थांबा मला असं होईल. 2 3 ऍक्शन. बस. खूप आधी पण मी या दिवसाला कधी आलीच नाही. आता तुला बोलायचं की घरी घेऊन चला घरी घेऊन.
आमच्या स्क्रिप्ट प्रमाणे जो फर्स्ट टेक होता तो आम्ही आत्ता घेतोय. तर आता सगळ्यांचे आउटफिट्स चेंज झालेत, इवन प्राचीचे पण. ती साडीवर आली आहे, तर चालूच आहे अजून शूट. पण एवढं चांगलं आहे की प्रत्येकाने सपोर्ट केला आहे, प्रत्येकाने इथून तिथून कोणा ना कोणी जुगाड करून अरेंज करून लोक आलेत. तर आम्हीच चालूच आहे काय ना काय. तर बघूया आता, अजून चालू आहेत टेक्स पुढचे. बघा स्ट्रगल इज रियल. बस शूट इज गोइंग ऑन. बघा साडीचा जुगाड. चिट्टी देऊ का आता? नवरात्री जवळ यायला 10 ते 15 दिवस राहिले आणि माझ्याकडे पैसे पण नाही. बस तुला टाकर सांगा. नवरात्री यायला 10 ते 15 दिवस राहिलेत आणि माझ्याकडे पुरेसे पैसे नाही. बस का एकदम रिअलिस्टिक. आपण पायाचे ठसे उमटवले. हे आता आपण असंच यूज करणार आहे फर्दर शूटसाठी. आणि शूट करता करता आम्हाला 3:30-4 वाजले. पण मस्तपैकी जेवण वगैरे केले. जेवण करून आता आपण लागतोय देवीच्या लोकसाठी कामाला. त्यांचे टेक चालूच आहेत. मेन रोल मॉडेल प्राचीचा चालू आहे सध्या, नंतर मी असणार आहे. तर आता बघूया लुक कसा होईल देवीचा, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. सध्या तरी एवढं झालंय आमचं शूट. स्टिल वॉकिंग. अक्षरशः आय वॉज फीलिंग लाईक आय एम न्यूली मॅरिड ब्राईड जी घरात पावलं घेऊन आली. ठीक आहे, तर मला करू. नाही, वन साईड गेला. बघू दे. नाही हा काय केला ना. सेकंड अटेम्प्ट. अंदाज आता कुठे काढू मला सांगा. परफेक्ट आहे का वेगळे. ठीक आहे. थंडा करायचा. खाली काहीतरी टिक्का मार. डॉट याचाच दुसरा बोल. ब्लॅक वगैरे काय टिकली आहे. ब्लॅक टिकली आहे. एक मिनिट आलोच. म्हणजे फ्रेश ह्याच्यात हे तर होईल. बिंदी घालून आपल्याला केस नाही काका सुट्टी. बघा गळ्यात लॉंग गळ्यात अजून काय पाहिजे. चालूच आहे आणि मी आलो मध्ये. चालूच आहे का. चलो आपण फायनली रेडी झालोय. आणि तिकडे सेटअपचं सगळं काम झालंय. सेटअप चाललाय.
वेट आता देवी चालून फटाफट फोटोज काढून आपल्याला बाहेर पाऊस पडतोय बाहेरसाठी एक आपण कधी भेटेल 2-3 काहीतरी आत लागतील ना सगळं आतमध्येच इंडोर शूट होणार आहे आणि फॉग साठी आम्ही नायट्रोजन मागवलाय सो तो या मटक्यामध्ये साईडला ठेवणार आहे नायट्रोजन चला पुढच्या कामाला लागूया खुर्ची ठेवली कसं हे होतं खालीच ना नायट्रोजन हेला पण थंड केलं काय राहिलेला होता का चलो बस ब्लश दोन साईडला दोन ठेवायचे ना सेटअप इज रेडी बॅक प्रूफ वरती स्टिल वर्क इन प्रोग्रेस सगळ्यांना साईड पुढे होणं पाहिजे सगळं खराब होईल लास्ट आहे आता चलो आजचा शूट आमचा झाला फायनली 2 दिवसाचे आमचे शूट झाले आणि जे काही रील्स आणि फोटोज वगैरे आहेत ते सगळे तुम्हाला इंस्टाग्राम पेजला बघायला भेटतील जे काही रील्स आणि फोटोज आहेत ते इंस्टाग्राम पेजला बघायला भेटतील शिवानी मुंबईकर आणि चॅनल तर आपला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर सुद्धा करा व्हिडिओ एवढं स्ट्रगल करतोय गाईज आम्ही तर तुम्ही लोक थोडंफार कष्ट घेऊ शकता तो चलो आजसाठी एवढंच आता आपण पटापट आवरूया बॅक टू नॉर्मल एवढं चला आणि प्राची तिथे चांगली पळून 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 बॅस हवा टाईट झाली फोटो नायट्रोजन सगळं स्मोक अँड ऑल तेव्हा आम्हाला घेता नाही झाला BTS बिकॉज इथे काढायला कोणीच नव्हतं अवेलेबल because she was also holding the ring light. I was sitting, photographer was shooting. सगळे आपापल्या कामात बिझी तर इकडे कोण नव्हतं आता हे आलते आता असंच घरी जायचं चला पटापट आवरूया आणि बॅक टू नॉर्मल येऊया चला